ज्योती, मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तुला खरं सांगू, आपण एकत्र असलो ना की मला सतत असं फीलिंग असतं की तू कुठेतरी हरवलेला आहेस. म्हणजे मोकळेपणा कधीच नसतो तुझ्या बोलण्यात. मला तरी असं वाटतं की तू कुठल्या तरी प्रेशर खाली माझ्यावर प्रेम करतोयस. ज्योती, असं काहीही नाहीये. हे बघ, तू मला उत्तर देऊ नकोस, पण तुला जर का परत विचार करायचा असेल तर. ज्योती, मला विचार करायचा नाहीये. मी तुला आत्ताच उत्तर देतो. ज्योती, माझ्या भूतकाळात जे काही घडलंय ते घडलंय, पण आता माझं वर्तमान आणि माझं भविष्य तूच आहेस. आता माझं तुझ्यावरच प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. ट्रस्ट मी. दिवाकर, जरा आमच्या केबिन मध्ये या. दादा, मला बोलवलं. काय? इन्कम टॅक्सच्या क्वेरीज आहेत, दुसरी नोटीस आहे, छान फाईल करून ठेवलंय सगळं, पण कोणी काय उत्तरच दिलेलं नाहीये. पण ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी गोवर्धनची आहे. त्यांनाच विचारूया ना. मग विचार ना त्यांना. आहेत कुठे पण ते ऑफिसमध्ये? मग फोन करून विचारून घे. मी कशाला? पालकरनाच सांगतो. पालकर, जरा दादाच्या केबिनमध्ये. मे आय कमिंग सर? या. येस सर. पालकर, जरा गोवर्धनना फोन करून लगेच बोलून घे. हो सर. नाही, इकडनंच फोन लावा. येस सर. हॅलो. हॅलो गोवर्धन साहेब, मी पालकर बोलतोय. बोला. तुम्हाला आत्ताच्या आता ऑफिसमध्ये यावं लागेल. पालकर, फोनवर बोलण्याची पद्धत माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कोणाशी आणि काय बोलताय कळते का तुम्हाला? हो, पण गोवर्धन साहेबांनी तुम्हाला ताबडतोब ऑफिसमध्ये यायला सांगितलंय. त्याला सांगा, म्हणा माझ्या मुलीची तब्येत बरोबर नाही, तोपर्यंत मी ऑफिसला येणार नाही. ती जेव्हा पूर्ण बरी होईल त्यावेळेस मी ऑफिसमध्ये येईन. सांगा त्यांना. काय झालं? सर, ते म्हणतायत त्यांच्या मुलीची तब्येत ठीक नाही आहे आणि जोपर्यंत तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. ठीक आहे, या. येस. मग प्लीज रागावू नका, पण एक गोष्ट मला तुम्हाला आज स्पष्टपणे सांगायची. बोला ना. मग तुम्ही कधीच माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहात का? अहो, गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज नाही करून घेते मी, पण मला तुम्ही समजून घ्या. 3 वर्ष कॅनडामध्ये राहून मी या डेअरी व्यवसायाचं शिक्षण घेतलेलं आहे. मग आम्ही त्याबद्दल कधी काही बोललोय का तुम्हाला? नाही, बोलला नाहीत, पण माझ्या कल्पनाही तुम्ही कधीही कंपनीत राबवूनही दिल्या नाहीत.
या विषयावर आपण अनेकदा बोललोय दिवाकर. परदेशी राहणाऱ्या माणसांची फक्त भाषा आणि वेशच वेगळा नसतो काही, त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप वेगळी असते. मा, म्हणजे तुम्ही पुन्हा विचार करताय तो आपल्या डेअरीमध्ये अनावश्यक असलेल्या कामगारांचा. शब्द जरा जपून वापरा दिवाकर. ज्यांना तुम्ही अनावश्यक कामगार म्हणताय ना, त्यांच्या घामावरच आज ही डेअरी उभी आहे. मा, दरवेळेला असा इमोशनल होऊन विचार करून नाही चालत. इतके वर्ष चालवतोच आहोत की आम्ही. दिवाकर, जरा शांत बसून विचार केलात ना तर कळेल तुम्हाला. ज्या कामगारांच्या जीवावर तुम्ही वर्षाकाठी करोडो रुपये मिळवता आहात ना, ते तुमच्याकडनं काय मागतात? फक्त 2 वेळचं मानाचं जेवण. दिवाकर, राकेश आणि बिनी खूप कपडे घेत असतील नाही? हा, असेल. वडील म्हणून या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? वडील म्हणून काय वाटणार? मुलांची हौस मौज पुरवणं हे वडील म्हणून माझं कर्तव्यच आहे. हेच त्या कामगाराला वर्षातनं फक्त एकदा दिवाळीच्या दिवशी वाटतं. त्यालाही वाटतं आपल्या बायको पोरांनी नवीन कपडे घालावेत, पण त्याच्यासाठी 1 महिन्याचा बोनस सुद्धा द्यायला तुम्ही तयार होत नाही. मा, जगात कुठेही अशा प्रकारे कामगारांना पैसे वाटले जात नाहीत. मग आपल्या देशात अजूनही माणूस माणसाला जास्त विचारतो, याचा अभिमान का नाही बाळगत तुम्ही? जाऊ दे ना दिवाकर, आपले या विषयावरचे मतभेद कधी मिटणार नाहीत. कारण तुम्ही पाहताय ना, ती आज तयार उभी असलेली डेअरी, आणि आम्ही पाहतो ते रक्ताचं पाणी करून एक एक सहकारी जमवत जमवत उभी केलेली डेअरी. तुम्ही गोवर्धनना मी फोन करून बोलवले म्हणून सांगा. गोवर्धन? हो. कशासाठी? काही काम असेल तर मला सांगा ना. नाही दिवाकर, गोवर्धनना सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती आहे. महासाहेब, पण इतके दिवस ते आलेले नाहीत, आताही येणार नाही. असं होणं शक्य नाही. आमचा निरोप मिळाल्यावर कोणत्याही परिस्थितीत गोवर्धन आम्हाला भेटायला येतीलच. ठीक आहे, येतो मी. अहो, झोपलात? खूप दिवस मानकडे जाऊया असं नुसतंच म्हणतोय आपण. जाऊयात? जाऊया. एकदा भेटून येऊ त्यांना, मला फार आठवण येते. फोन एवढ्या रात्री? कोण असेल? मी पाहतो. हॅलो, काय ऍक्सिडेंट? कधी? हो, मी निघतो. या बाय. काय झालं? काय नाही, महादेवचा ऍक्सिडेंट झालाय. हा? कुठे? त्याच्या घराच्या समोर. ओळखणाऱ्या लोकांनी त्याला ऍडमिट केलेलं आहे. बापरे, आता? नाही, हा ऍक्सिडेंट नाहीये, हे त्या गडकरीचं काम आहे. हो? असं काहीतरी होणार आहे मला वाटलंच होतं. अहो, कुठे चाललाय तुम्ही? तुम्ही कुठेही जाऊ नका. मी एरवी म्हटलं नसतं काही, पण तुमच्याही जीवाला धोका आहे. हे बघ, मी कोणालाही घाबरत नाही. ही गडकरीसारखी माणसं असतात ना, हीच घाबरट असतात. म्हणून असं ऍक्सिडेंट करतात आणि लोकांना, गरीब लोकांना मारतात. काळजी करू नकोस, मी येतो लगेच. हॅलो. हॅलो, हा दिवाकर. हा मीच बोलतेय, गायत्री. हॅलो गायत्री, काय झालं? अरे, आत्ताच एक फोन आला होता. यांचा एक सहकारी आहे महादेव म्हणून, त्याचा म्हणे ऍक्सिडेंट झालाय. म्हणजे कुठल्या तरी गाडीने उडवलंय त्याला, आणि हे एकटेच गेलेत रे त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला म्हणून. हे बाय, बोलतो मी त्यांच्याशी. हा, त्यांना म्हणून तुम्ही लवकर घरी परत या. अगं, पण तू आधी फोन ठेवशील का? त्याच्याशिवाय मी कसं बोलणार? हा, ठेव फोन.
महादेव कसा आहे? माहित नाही, डॉक्टरना विचारलं पण पण काहीच सांगत नाहीत ते. पेशंटच्या एक्सरेची व्यवस्था ताबडतोब करा. एक मिनिट डॉक्टर, एक मिनिट. मी विनायक, महादेव माझा सहकारी आहे. तुम्ही पोलीस कंप्लेंट केलीत का? नाही म्हणजे मी केली नसेल तर लगेच करा, पुढे काही कॉम्प्लिकेशन्स व्हायला नकोत. इट्स इन ॲक्सिडेंट केस. नाही मी कंप्लेंट करतो, पण महादेवची प्रकृती कशी काय? सॉरी, मी आता आपल्याला याचं उत्तर नाही देऊ शकत. ते एक्सरे आल्यावर कळेलच. परंतु पेशंट आता अनकॉन्शियस आहे. ओके. हॅलो. हॅलो विनायकराव, दिवाकर बोल. हॅलो. हां बोला दिवाकर, बोला. नाही, गायत्रीने मला घाबरून फोन केला म्हणून मी तुम्हाला फोन करतो. नाही काळजी करू नका. हवं तर गायत्रीला सांगा मी जिवंत आहे म्हणून. विनायकराव, काय बोलताय काय तुम्ही? नाही मी नशेत बोलत नाहीये. तुमच्या मित्राने मनात आणलं असतं ना, तर जसं गाडीने महादेवला उडवलं ना, तसं मला उडवणं कठीण गेलं नसतं. तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? अरुण गडकरी. डरपोक आहे माणूस. एका गरीब माणसाला त्यांनी. नाही, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. नाही, गैरसमज होणं शक्यच नाही. ही असली घाणेरडी कामं गडकरीशिवाय कोणीही करू शकणार नाही. विनायकराव, मला गायत्रींनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला फोन केला की. नाही मला कळतंय तुम्हाला काळजी वाटू शकते, पण मी व्यवस्थित आहे. धन्यवाद. दिवाकर, मला खरंच कळत नाही. अरुण गडकरी बद्दल जेव्हा यांच्या हातात काही पुरावा नाहीये, मग विनायकराव त्यांच्याबद्दल असं का बोलतायत? आता ह्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ? माझ्यावर का रागवताय? रागवू नको तो. करू काय? मी काय करू? इकडे बघावं तर प्रत्येक जण मलाच धारेवरती धरतोय. त्या गायत्रीने फोन करून मला सांगितलं म्हणून मी विनायकरावांना फोन केला, तर त्यांचं उलटच. हे बघा, मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी स्पष्ट बोलायला हवं. काय स्पष्ट बोलायला हवं होतं मी? काय स्पष्ट बोलायला हवं होतं? आणि हे सगळं त्या गडकरींनी घडवून कशावरनं आणलं नसेल? हे बघ, हा त्यांच्या धंद्याचा भाग आहे. इकडे सगळेजण काही आमच्या मानसारखे उदार मनाने धंदा करायला बसलेले नाहीये. इकडे आमच्याकडे बघा, कामगारांना उपजीविका मिळणार नाही म्हणून आम्ही डेअरी चालू. कम ऑन दिवाकर, तुमचे पालुपद ऐकून मला कंटाळा आलाय. तुम्ही कसं विसरता? तुम्ही या कंपनीचे मालक आहात. असला मालक आलोय मी. मालक मा आणि पद्मा करतात. इकडे साधी सही करायचा अधिकार नाहीये मला. पेपर दे ना जरा. हो. मा, तुम्ही आता परत ऑफिसच्या कामात लक्ष घालणार? म्हणजे तुम्हाला बिलकुल आराम मिळणार नाही. लक्ष न देऊन कसं चालेल बाई? वाटलं होतं पद्माकर आणि दिवाकर मोठे झाले, ऑफिसला जायला लागले की मग आम्ही अगदी आराम करू. पण नाही आहे नशिबात. मा, असं नका ना बोलू. नाही, आम्ही निराश नाही झालो. आणि खरं सांगायचं तर आता निराश होणं ना परवडण्यासारखंच नाहीये. तात्यासाहेब गेल्यानंतर या 3 मुलांना घेऊन कणकण साचवून ही डेअरी कशी उभी केली हे आम्हाला माहिती. मा, तुम्ही खरंच खूप मेहनत केली, आजही करताय, आणि हे माहिती आहे सगळ्यांना. नुसतं माहिती असून काय उपयोग आहे? त्याची जाणीवही असायला हवी ना. आम्ही कधी स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी काहीही केलं नाही. पण या लोकांना हे कळत नाहीये, एवढे कष्ट करून उभा केलेला हा डोलारा एका छोट्याशा चुकीने क्षणार्धात कोसळू शकतो. मा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं काहीही होणार नाही.
आपण प्रयत्न करत राहायचे. बाकी जे काय होईल ते ईश्वराच्या हाती. जरा मेघनांना पाठवतेस? हो पाठव. मा तुम्हाला अजून काही हवंय? नाही नको. मा बोलवलं? दिवाकर गेले ऑफिसमध्ये? नाही अजून नाही का? आम्ही त्यांना गोवर्धनला फोन करायला सांगितला होता. केला का त्यांनी? गोवर्धन? हो, आम्हाला भेटायला सांगितलं होतं. फोन केला नसता तर आठवण करा जरा त्यांना. हो लगेचच सांगते. हा कुणाला फोन करताय? आपण ही काय पद्धत आहे का? दिवाकर कुणाला फोन करताय? गोवर्धनना. दिवाकर माणसाला आयुष्यात एकदाच संधी मिळते आणि एकदा ती संधी त्यांनी नाकारली ना की मग आयुष्यभर आपण फक्त हाच खेद करतो की आपण ती का नाकारली. पण काय केलंय काय मी? माने सांगितलं म्हणून गोवर्धनला फोन करत होतो. वा, माने सांगितलं म्हणून तुम्ही गोवर्धनला फोन करायला लागला. दिवाकर कधी नाही ते तब्येत बिघडल्यामुळे मासाहेब थोड्याशा खचल्या आणि अशाच वेळेला जर गोवर्धन त्यांना येऊन भेटला तर. दिवाकर तुम्ही कसं विसरताय? मेघना, या एका गोवर्धनमुळे आपल्याला आपल्याच कंपनीत नोकरासारखी वागणूक मिळते. आता देवाच्या कृपेने हा गोवर्धन स्वतःच लांब होतोय तर होऊ दे ना. ही गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती आली. दिवाकर आता पुन्हा गोवर्धन मासाहेबांच्या जवळ येता कामा नये. कारण तसं झालं तर आणि फक्त तरच उद्या आपण आपल्या कंपनीचे मालक असू. तुम्ही बायका ना प्रत्येक गोष्टीत तुमचं डोकं इतकं फास्ट चालतं. दिवाकर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा आणि मग बघा लवकरच आपल्या कंपनीचे तुम्ही एकमेव मालक असाल. ट्रस्ट मी.